नमस्कार, न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नेहमीच आपलं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राचा सृजनानंद महोत्सव 2 दिवसीय महोत्सव सुरू आहे। आपल्यासोबत प्रकल्प संचालक नरहरे सर आहेत। सर, काय सांगाल, सृजनानंद जो महोत्सव आहे यावर्षीचा 2 दिवसामध्ये होत आहे, त्या चिमुकल्यांचे सगळे प्रयोग आणि त्यांची ॲक्टिव्हिटी बघून आपण काय आता त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि कशा पद्धतीचा हा महोत्सव आहे? मुलांच्या सर्जनशीलतेला, चिकित्सकतेला वाव मिळावा व त्यांच्या कल्पकतेला काहीतरी करून बघण्याची संधी मिळावी आणि सृजन म्हणजे नवनिर्मितीचा आनंद घेता यावा या दृष्टीनं ज्ञानप्रकाशचा सृजनानंद महोत्सव 2 दिवसीय महोत्सव 1 मार्च व 2 मार्च असं 2 दिवसीय हा महोत्सव आहे। यामध्ये येता 1ली 2री पासूनच्या मुलांपासून ते 9वी पर्यंतची सगळीच मुलं, प्रत्येक मूल याच्यामध्ये सहभागी आहे। अगदी छोट्या मुलांची विज्ञान जत्रा आहे, त्याचबरोबर मोठ्या मुलांचा आनंद नगरी आहे आणि मोठ्या मुलांचे प्रोजेक्ट आणि विविध विषयावर माहिती सांगणारे, इवन आपल्या खेळणीतली गाडे बनवणं, लाकडी वस्तू बनवणं पासून मुलांनी अगदी बांगड्या बनवण्यापासून ते विविध स्किल, अगदी मेहंदी काढणं, अशा विविध प्रकारचे स्किल आज इथं या 2 दिवसीय महोत्सवामध्ये मुलं सादर करणार आहेत। काही मुलांनी भाकरी बनवण्याचं स्किल सादर केले, तेही इथं चुली मांडल्यात, त्याच्यावर ते करणार आहेत। असं जे आपल्याला शिकावंसं वाटतं, म्हणजे याच्यातून मुलांचा शिकण्याचा स्वभाव बनावा, स्वतःहून करायचा आनंद घेता यावा आणि पुढील काळात भविष्यामध्ये त्यांना एक वेगळं काम करताना म्हणजे केवळ जॉब न करता ते स्वतः जॉब देणारे बनावेत, क्रिएटिव्ह व्यक्तिमत्व घडावं या दृष्टीने ह्या महोत्सवाची एक मूळ कल्पना आहे आणि त्यामध्ये आपल्याला उत्साह दिसून येतो आहे। आमचे पालकही तेवढ्याच उत्साहाने त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात, म्हणून असा महोत्सव करत असताना आम्हाला खूप आनंद होतो। बाळा, तुझं काय नाव आहे, तू कुठल्या वर्गाला शिकतेस आणि तुझ्या या प्रयोगाचं काय नाव आहे आणि काय याचा उपयोग आहे? नमस्ते, मी अनुजा जाधव, इयत्ता 8वी धैर्यगड आणि माझ्या प्रयोगाचे नाव आहे डीप सी स्पेस स्टेशन, म्हणजे खोल समुद्रातील तळ उभारणी। आणि या प्रोजेक्टचा असा हेतू आहे की यामुळे डिझास्टर मॅनेजमेंटची आपल्याला खूप अगोदर माहिती मिळते आणि याच्यात वेगवेगळे कन्स्ट्रक्शन आहे, ज्याच्यात मॅक्झिमम 6 सायंटिस्ट बसून ओशनमध्ये जाऊ शकतात आणि हे डेव्हलप बाय चायना आहे। मेन म्हणजे AI जनरेटेड आहे, ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यातील काळात खूप मदत होणार आहे आणि हे 2030मध्ये याचे प्रॅक्टिकल वर्क सुरू करणार आहे। याचे बेनिफिट्स आहेत, जे की मिथेन हायड्रेट्सबद्दल हे माहिती मिळवणार आहे, इकोसिस्टमची माहिती मिळवते आणि त्याच्यामुळे इकोसिस्टममध्ये प्रोग्रेस व्हायला सुद्धा मदत होते। काय आहे आपल्या प्रयोगाचं नाव, काय वेगळेपण आहे, काय सांगशील? नमस्ते मित्रांनो, मी संस्कार रमेश राऊतराव, इयत्ता 9वी, ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन लातूर। माझा विषय आहे सायबर सुरक्षा आणि हॅकिंग। सायबर सुरक्षा म्हणजे संगणक प्रणाली, डेटा आणि इंटरनेटमधून आपली खाजगी इन्फॉर्मेशन काढण्यापासून ठेवले सिस्टीम म्हणजे सायबर सुरक्षा। आणि हॅकिंग म्हणजे संगणक प्रणाली आणि डेटा चोरी करून आपली खाजगी इन्फॉर्मेशन काढणे म्हणजे हॅकिंग। तर ह्या हॅकिंग आणि सायबर सुरक्षा वीक असल्यामुळे खूप गुन्हेगारी प्रकरणे वाढत आहेत। तर ती कशी वाढत आहेत? आपल्याला बनावट प्रोफाईल करून मेसेज मिळतात आणि त्यावरून बँक प्रोफाईल किंवा OTP मागितला जातो। तो OTP देऊ नये किंवा पासवर्ड आपलं स्ट्रॉंग असायला पाहिजे, त्यामध्ये लेटर्स, वर्ड्स आणि सायन्स जास्त वापरले पाहिजेत। आपण कुणाला वायफाय नाही दिला पाहिजे किंवा कुणाचा वायफाय पण घ्यायला नाही पाहिजे। तर हे झाले हॅकिंगपासून वाचण्याचे मुद्दे। आणि हॅकिंग असते कशा प्रकारची? तर हॅकिंगमध्ये माणसे आपला पासवर्ड घेतात आणि त्या पासवर्डवरून आपल्याला पहिल्यांदा मेसेज पाठवतात। त्या मेसेजमधून आपल्या बँक प्रोफाईल किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड यामधून आपल्याला कनेक्ट करण्यासाठी पाहतात आणि हे जर कनेक्ट झाले तर त्यामधून आपल्याला आपले बँक प्रोफाईल, आपलं डेबिट कार्डचे पासवर्ड किंवा क्रेडिट कार्डचे पासवर्डसुद्धा त्यांना भेटू शकतात। त्यामुळे आपण OTP किंवा कुणाला पासवर्ड नाही दाखवायला पाहिजे किंवा कुणाचा अदर प्रिकॉशन्स घेतली पाहिजेत आपले सायबर सुरक्षा। बाळा, तुझं काय नाव आहे, कशा पद्धतीने तू हे DNA प्रयोग केलेला आहेस, काय सांगशील? माझं नाव वैदेही वसंतराव पाटील, मी 8वी ज्ञानप्रकाशमध्ये शिकते। मी DNAचं पहिलं तर फुल फॉर्म सांगते, डिओक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड। आणि DNA खूप महागात असतात आणि तुम्ही त्याच्यासाठी खूप महागडं सामान वापरावं लागतं DNA तयार करण्यासाठी। आणि तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलंच असेल की DNAचा टेस्ट कशा केल्या जातात ते। आणि मी DNA बनवण्यासाठी खूप स्वस्तामध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला आहे। मी ह्याच्यासाठी एक रॉड घेतला,
आईस्क्रीमच्या स्टिक्स घेतल्या, मोटर घेतली, ह्याचा सगळा उपयोग केला मी हे बनवले. आणि तुम्ही बघता की DNA टेस्टमध्ये त्यांनी क्रिमिनल्सच्या नखाचा टेस्ट घेतात, तर आपले केस गळती झाले, त्यांचे केस गळाले तर त्याचाच टेस्ट घेतात. कधी कधी त्यांच्या फिंगरप्रिंट्सवरून आपण त्या क्रिमिनल्स कोण आहे त्याचा शोध घेऊ शकतो.